पिंपळगाव खांड धरणाचं जलपूजन होत आहे। आदरणीय लोकनेते अजितदादा पवार साहेब यांनी एक खास बाब म्हणून अकोले तालुक्याला मुळा खोऱ्याला हे धरण दिलं आणि मुळा खोरं त्यामुळं सुजलाम झालं। आज ज्या धरणाचं जलपूजन करत असताना 10-15 दिवसापूर्वी आंबी धरण भरलं आणि आज 2 दिवसापूर्वी पिंपळगाव खांड धरण भरलंय। खरं तर या निसर्ग देवतेचं मनापासून आभार आहे, हरिश्चंद्र राजाचं मनापासून आभार आहे, कुकुळेश्वराचं मनापासून आभार आहे आणि मुळा मातेचंही मनापासून आभार आहे। कारण दरवर्षी आंबीत भरतं, त्याच्यानंतर 5-7 दिवसामध्ये पिंपळगाव खांड भरतं आणि ह्या मुळा खोऱ्यामध्ये जल्लोष तयार होतो। तेच आज जल्लोषाचं वातावरण आहे आणि आम्ही आदरणीय गायकर साहेब आणि सगळ्या मुळा खोऱ्यातील नेत्यांच्या सह आम्ही इथं जलपूजनासाठी उपस्थित आहे। तालुक्यातूनही बरेच जण मान्यवर आलेले आहेत आणि हा आनंद उत्सव असाच कायम आमच्यात राहो। दरवर्षी हे धरण लवकरात लवकर मी तर म्हणतो जून महिन्यातच भरलं जावं अशी या वरुण देवतेकडे प्रार्थना करतो। आता भंडारदाराही भरलं पाहिजे आणि निळवंडही भरलं पाहिजे आणि देवठाण धरणही भरलं पाहिजे। एवढंच नाही ते केळेवाडीपासून तर आमची सगळी जी धरणं आहेत ती भरली पाहिजे, म्हणजे अकोले तालुका तर आनंदी राहील, पण ही धरणं भरली तर अहिल्यानगर जिल्हा आनंदी राहील। तर परत एकदा वरुण देवतेकडे मी प्रार्थना करतो की अशीच आमच्यावरती कृपा असू द्या, अतिवृष्टी होऊ नये, जे शेतकऱ्यांना समाधानाचं जेवढं पाणी पाऊस पाहिजे तेवढं व्हावं अशी परत एकदा प्रार्थना करतो। आणि या निमित्तानं आपण एक संकल्प सोडूया की हे धरण अजितदादा पवार साहेबांनी बांधलं आहे, त्यांच्या खास प्रयत्नातून त्यावेळी जलसंपदा मंत्री असताना बांधलं गेलं आहे। तर ह्या धरणाला आपण अजितदादांचं नाव, लोकनेते अजितदादा पवार साहेब जलाशय म्हणून ही मागणी आपण सरकारकडं मागणी करूया आणि पुढच्या वर्षापर्यंत हे नामकरण पूर्णत्वाला जाईल आणि सरकार त्या बाबतीत मला वाटतं की सहमती देईल, यामध्ये काहीच मला शंका वाटत नाही। बरेच जण एवढ्या मोठ्या पावसामध्ये आलात, खरं तर आज पावसात भिजण्याचा आनंद आहे, आलं का लक्षात? पावसाची वाट पाहतो, तो पावसाचा भिजण्याचा आनंद आहे, तोही आपल्या सगळ्यांना खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो। आणि आजचा हा जलपूजनाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रातला पिंपळगाव खांडचा संपला। दुपारच्या सत्रामध्ये आंबी डॅम जे पूजन आहे 4 वाजताचं, ज्यांना शक्य आहे त्यांनी तिकडे यावं अशी विनंती। धन्यवाद।